इंडिया आघाडीमध्ये कुठेच एकवाक्यता नाहीये. इंडिया आघाडी फक्त नावालाच राहिली आहे अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसंच अशोक चव्हाणांनी गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आहे. नांदेड लातूर नांदेड बीदर रेल्वे लाईन संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे. त्यांच्याशी या सगळ्या विषयांवर बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात. शरद पवार यांच्या जी राज्यसभेची जागा आहे त्याचे दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहे. संजय राऊतांची पाठिंबा देण्याची तयारी आहे तर आदित्य ठाकरे म्हणत आहेत की ती जागा सेनेलाच देण्यात यावी. असं आहे की इंडिया म्हणून जे गठबंधन या सगळं मवियातले जेवढी पक्ष आणि देशात इतर पक्ष आहे यांच्यामध्ये कुठेच एक वाक्यता नाही आहे. राजकीय एक वाक्यता नाही आहे, कार्यक्रमात एक वाक्यता नाही आहे आणि निवडणुकीत तशीच परिस्थिती दिसते आम्हाला. पण त्यामुळे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे खरं म्हणजे की कोणाला शिवसेनेला सोडायची का पवारसाहेबांना सोडायची जागा का काँग्रेस घेणार हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु एक वाक्यता कुठल्याच त्यांच्या कार्यक्रमामध्ये दिसत नाही आहे आणि त्यामुळे आता ही आघाडी ही नावालाच आहे, त्याच्यामध्ये काहीच तथ्य राहिलेलं नाही आहे. साहेब, आज राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत आणि त्यांचे नवीन जमीनदार जे झालेले आहेत त्यात हर्षवर्धन सपकाळ आहेत. त्यांनी RSS वर टीका केली होती, त्या संदर्भात तो खटलाय. विषय न्यायप्रविष्ट आहे, कोर्ट निर्णय घेईल योग्य तो काय निर्णय आहे. राज्यसभेच्या अधिवेशनात तुम्ही देखील सहभागी झाले होते. नांदेडसाठी यावेळेला काय काय मागण्या केल्या? नांदेडसाठी आमची मागणीच आहे ना की नांदेड लातूर लाईन जी आहे तिला प्राधान्य दिलं पाहिजे. नांदेड बीदर लाईन पण आहे, नांदेड लातूर पण लाईन पण आहे. दोन्ही मिळून 250 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे परवा आम्ही अमित भाईंनाही बोललो, अमित शहा साहेबांना गृहमंत्र्यांनाही बोललो आहे आणि ह्यांनाही भेटलेल्या मंत्र्यांनाही भेटलेलं आहे. मला अपेक्षा आहे की त्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि ही मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. शेवटी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.